कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीनं दिल्लीच्या जंतर मंतर ते संसद भवन अशा पद्धतीचा काल मोर्चाचं आयोजन केलं गेलेलं होतं। पण ज्या पद्धतीनं अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्याच्या नंतर पोलिसांकडनं मोर्चेकऱ्यांना पांगवलेलं होतं। पण असं असलं तरी अजूनही अभिजित दिपके आणि त्यांचे सहकारी जंतर मंतर याच ठिकाणी आंदोलनाला बसल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। मी सध्या ज्या ठिकाणी जंतर मंतर आहे त्या परिसरामध्ये आहे, म्हणजे मी दृश्यांच्या माध्यमातून दाखवतो। इथून पुढं साधारणतः 150 मीटर अंतरावरती जंतर मंतर ज्या ठिकाणी अभिजित दिपके आणि त्यांचे सहकारी आंदोलनाला बसलेले आहेत, अजूनही रात्रभरापासून त्यांचं आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे, त्या परिसरामध्ये आहे। पण आपण बघू शकतो त्याच्यापूर्वीच हे अशा पद्धतीचे मोठे बॅरिकेटिंग्स पोलिसांच्या वतीनं केले गेलेले आहेत। दिल्ली पोलिसांकडनं या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की 5 पेक्षा जास्त लोकांना या ठिकाणी जमता येणार नाही, अशा पद्धतीच्या सूचना खरं तर पोलिसांकडनं या ठिकाणी यापूर्वीच दिल्या गेलेल्या आहेत। पण त्यापूर्वी आपण बघू शकतो अशा पद्धतीचे मेसेजेस दिल्ली पोलिसांकडनं लावले गेलेले आहेत। जे आंदोलक या ठिकाणी येतात त्यांना वॉर्निंग देखील दिल्ली पोलिसांच्या वतीनं दिली गेलेली आहे, आतमध्ये कुणी जाऊ नये अशा पद्धतीच्या सूचना या ठिकाणी दिल्ली पोलिसांकडनं दिल्या गेल्या आहेत। मोठी बॅरिकेटिंग हे केलेली आहे। मी जसं सांगितलं हा जंतर मंतरचा मुख्य रस्ता आहे, म्हणजे इथून पुढे गेल्याच्या नंतर केरळ हाऊस आहे आणि केरळ हाऊसच्या नंतर खरं तर जंतर मंतरची प्रोटेस्ट साईट असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। पण असं असलं तरी दिल्ली पोलिसांकडून आजही सुरक्षा जी आहे ती तैनात करण्यात आल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं। बघू शकतो दिल्ली पोलिसांचे जवान याही ठिकाणी तैनात असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते। अजूनही खरं तर रात्रभर अभिजित दिपके आणि त्यांचे सहकारी खरं तर एक प्रकारे आंदोलनासाठी बसल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळालं होतं। त्यांची भूमिका हीच होती की आम्हाला आंदोलन करायचं अशा पद्धतीने त्यांची भूमिका आहे। मात्र पोलिसांकडनं बंदोबस्त जो आहे तो तैनात केल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते। आज देखील संसदेच्या अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे आणि हे असल्यामुळं पोलिसांकडनं खबरदारी घेतली गेलेली आहे आणि म्हणूनच पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो तगडा असल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय। आजही कशा पद्धतीने आंदोलन होतं का, आंदोलन झालं तर नेमकं आंदोलन कशा पद्धतीने होतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। पण पोलिसांकडनं मात्र खबरदारी ही या सगळ्या परिसरामध्ये घेतल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। कॅमेरा पर्सन राकेश कुमार समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी, जंतर मंतर, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।